आणि आता एक धक्कादायक बातमी समोर येते। नॉर्वेमधून रुग्णाला आजारातून बरं करणारे डॉक्टर, रुग्णांना दुसरं जीवन देणारे डॉक्टर। आपण खरं तर डॉक्टरांना देवाचा दर्जा देतो, पण नॉर्वेतील डॉक्टरनं किळसवाणं आणि तितकंच संतापजनक कृत्य केलंय। 55 वर्षीय डॉक्टर आन बी यांनी 2004 ते 2022 या काळात अनेक महिला रुग्णांवर बलात्कार केला। 70 महिलांनी त्याच्या विरोधात जबाब दिलाय। या कृष्ण कृत्यांसाठी डॉक्टर आन बी याला 21 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे। तर या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई आहेत, त्याचबरोबर स्त्रीरोग तज्ज्ञ सचिन गरुड आहेत आणि मानसोपचार तज्ज्ञ स्वाती चव्हाण हे तिघे जण आपल्यासोबत आहेत। आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीवर। थँक्यू मॅडम। तर सचिनजी, पहिला प्रश्न मला खरं तर तुमच्याकडून मला जाणून घ्यायचे की भारतासारख्या देशात महिलांचा एखाद्या महिला स्त्रीरोग तज्ज्ञाकडे जाण्याचा आग्रह अशाच गोष्टींमुळे असतो का? खूप वेळा हेच कारण असतं की त्यांना सेफ फील होतं जेव्हा महिला डॉक्टर त्यांना एक्झामिन करत असते। आणि दुसरं कल्चरल डिफरन्स आहे। आपण नॉर्वे सारखा देश आणि आपल्यामध्ये कल्चरल डिफरन्स आहे, त्यामुळे ही स्त्री ही एका स्त्रीला दाखवण्यात प्राधान्य देते। परंतु आज थोड्या वर्षांमध्ये आपण म्हणू शकतो तो कल वेगळा झालेला आहे, जेणेकरून प्रोफेशनलिझमला जास्त महत्व दिलं जात आहे की जिथे आपल्याला चांगली ट्रीटमेंट मिळेल तिथे पेशंट्स जाण्याचा विचार करतात। परंतु हो, ही जी नॉर्वेची घटना आहे ती अतिशय धक्कादायक आहे आणि घृणा येण्यासारखी आहे जसं आपण म्हणालात। आणि त्यामुळे जो बदल होतोय समाजामध्ये त्याला नक्की तडा जाऊ शकतो। अगदी बरोबर आहे। मला स्वाती यांना विचारायचंय, खरं तर डॉक्टर प्रोफेशन मध्ये असलेल्या व्यक्तींना अशा प्रकारचं हे विकृत कृत्य कसं केलं, नेमकं यामागे त्यांची मानसिकता काय असेल? नमस्कार मॅडम। आता आपण जसं म्हणतो आहे की या डॉक्टरनी इतक्या वर्ष 21 वर्ष जवळपास इतकं काय म्हणू शकतो विकृत कृत्य केलेलं आहे, त्याच्यावरनं बेसिकली त्याच्या मागची सायकोलॉजी किंवा मानसिकता असते। याला आपण बेसिकली पॅराफेलिया डिसऑर्डर्स या कॅटेगरीमध्ये टाकू शकतो, ज्याच्यामध्ये ना प्रत्येक व्यक्तीच्या काही काही सेक्शुअल अर्जेस किंवा फॅन्टसीज असतात, पण समाजाचे काही नियम असतात, त्याच्यामुळे आपण आपल्या रिस्पेक्टिव्ह पार्टनरकडे जात असतो। किंवा असंही म्हणूया की कधी कधी आपण सेल्फ कंट्रोल जे आपण स्वतःवर अवलंबतो हे त्या व्यक्तीला जमलेलं नाहीये। मग अशा वेळेस ती व्यक्ती काय करते की सेक्शुअल अर्जेस किंवा इम्पल्सेस जेव्हा ती इच्छा होते ना, तेव्हा ती व्यक्ती आपल्याजवळ, जसं आता डॉक्टरांनी केलेलं नॉर्वेच्या, की सेक्शुअल पार्ट्स आपण म्हणतो की वजायना असेल किंवा सर्विक्स असेल त्याच्यावरनं बघण्यावरनं किंवा तिथं बोट लावल्यावरनं, ज्याला फिंगरिंग म्हटलेलं आहे, ज्याला फ्रॉटियुरिझम म्हटलेलं आहे, जो तो आजार आहे, त्याच्यामध्ये त्या व्यक्तीनी त्या पेशंटची काय म्हणू शकतो कन्सेंट न घेता त्यांच्या प्रायव्हेट पार्ट्सला हात लावला आहे जिथं की आवश्यक नव्हतं, आणि त्याच्यामुळे त्याला जो आनंद मिळाला आहे किंवा त्याच्यामुळे त्याला सेक्शुअल अर्जेस जे म्हणतो ना आपण त्या सॅटिस्फाय झालेला आहे, ही ती व्यक्ती रिपीटेडली करत गेलेली आहे। आणि प्रॉब्लेम काय झालेला आहे, आता जेव्हाही जसं आपण सचिन सर बोलले की एखाद्या कुठलीही महिला यांच्याकडे जाते गायनेकोलॉजिस्टकडे, तेव्हा इट इज अज्युम्ड परमिशन असते की येस आपल्याला डॉक्टर तपासणार आहे, पण हो त्या महिला ज्या गेलेल्या आहेत त्यांना सुद्धा माहिती नसणार आहे की आपल्यासोबत एक्झामिनेशन करताना असं सुद्धा काहीतरी होऊ शकतं, आणि ते ना खूप सटल लेवलला होत असतं। एक्झामिनेशन करणं आणि हो एक्झामिनेशन मधनं आनंद घेणं आणि सेक्शुअल ग्रॅटिफिकेशन करणं, त्याच्यामुळे ती इतक्या वर्ष ती घटना चालत राहिली आहे, त्याचा अंदाज लोकांना किंवा पेशंटला माहिती नसणार आहे। हे बेसिकली त्याच्या मागचं कारण आहे, त्याला आपण पॅराफेलिया डिसऑर्डर्स असं म्हणतो। नक्कीच। मी तृप्ती देसाई यांच्याकडे येते। तृप्तीजी, खरं तर अशा प्रकारच्या घटना भारतामध्येही घडत असतात। तुमचा लढा हा महिलांसाठी आहे, मग अशा प्रकारे या ज्या महिला आहेत ज्यांच्यावर अशा प्रकारचं ओढवतो असं संकट, नेमकं त्यांच्यासाठी काय करण्याची गरज आहे? खरं तर आपण बघतो की महिला जेव्हा कुठल्याही वेदना होतात किंवा डिलिव्हरी असेल किंवा त्या वेळेला
आपण डॉक्टर म्हणून त्यांच्याकडे जात असतो. ते डॉक्टर पुरुष आहेत का महिला याचा आपण विचार पण करत नाही, कारण ते आपल्यावर उपचार करतील. आपण त्यांच्याकडे एक देवाचा दर्जा म्हणून, देव माणूस म्हणून आपण बघत असतो. आणि त्याच वेळेला अशा पद्धतीच्या जेव्हा घटना समोर येतात, ते नॉर्वे सारख्या देशामध्ये आपण बघितलं की तिथे अशी घटना समोर आलेली आहे. तर कुठेतरी हे राक्षसी कृत्य आहे. म्हणजे जे डॉक्टर देवाच्या रूपात तिथं बसलेले आहेत ते राक्षसी कृत्य करताना अशा पद्धतीने दिसतात. आणि अनेक वर्ष हे सगळं चाललेलं होतं. म्हणजे कुठंतरी जे आपल्याकडे महिला पेशंट येतात त्यांच्याकडे वेगळे बघण्याचा दृष्टिकोन असेल किंवा त्यांच्यावर जी काय आहे ते नसेल, तर कुठंतरी अशा पद्धतीचे जे डॉक्टर आहेत, आता या प्रकरणामध्ये 21 वर्षांची शिक्षा झालेली आहे, परंतु याच्यामध्ये अनेक महिलांचं आपण जर बघितलं तर तो लैंगिक छळ करण्यात आलेला आहे. काही जणांशी लैंगिक संबंध डॉक्टरांनी ठेवलेला आहे. म्हणजे डॉक्टरांकडे आपण विश्वासाने जातो आणि डॉक्टर जर अशा पद्धतीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असतील, लैंगिक छळ करत असतील, तर मग आता जे आपण 21व्या शतकामध्ये बघतोय की महिला डॉक्टरांकडे जातात किंवा आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो, तर कुठंतरी त्याला तडा जाण्याची शक्यता आहे. परंतु ज्या कोर्टाने यांना शिक्षा दिलेली आहे, खरं तर अशा लोकांना तर फासावर लटकवणं गरजेचं आहे. आपण जर महाराष्ट्रामध्ये बघितलं तर अशीच केस एक 2016 साली आपल्या वाईला घडलेली होती सातारा जिल्ह्यामध्ये, जिथं संतोष पोळ नावाचा जो डॉक्टर होता त्याचं जे आहे ते लायसन्स ही बोगस होतं. आणि एका मंगल जेदे नावाच्या महिलेचे बेपत्ता झाल्यानंतर तिला शोधण्याचं प्रकरण जेव्हा आलं, त्याच्यामध्ये 6 हत्या झालेल्या निष्पन्न झाल्या आणि त्या डॉक्टरनी केलेल्या होत्या. आणि अशा पद्धतीनं महिलांच्या बाबतीत हत्या करणं, त्यांचा लैंगिक छळ करणं, असा जो आहे तो संतोष पोळचं प्रकरण समोर आलं होतं, ज्याच्यावर देव माणूस सारखी सिरियल आणि आता वेब सिरीज सुद्धा सुरू आहे. त्यामुळे असे जे काही डॉक्टर आहेत, अशांची जी मानसिकता ही विकृत मानसिकता डॉक्टरांमध्ये अजिबात नसली पाहिजे. परंतु असे जे काही 1% जे काही डॉक्टर असतील अशांवर कारवाई होणं गरजेचं आहे. महिलांनी सुद्धा जातो तेव्हा जर डॉक्टरांचं काही गैरवर्तन आढळलं किंवा तो आवाज उठवणं गरजेचं आहे. कारण याच्यामध्ये जर पहिल्या किंवा दुसऱ्या महिलेनेच तातडीने हे जर सांगितलं असतं पोलिसांना, तर अशा अनेक महिलांवर हा अत्याचार झाला निश्चितच तुमचा आवाज थोडासा तुटक येतोय तृप्तीजी. मला सचिन गरुड यांच्याकडून खरं तर जाणून घ्यायचंय. सर, आत्ताच तृप्ती देसाईंनी एक मुद्दा उपस्थित केला की अशा गुन्हेगारांना खरं तर फासावर लटकवलं पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग आपल्या भारतात डॉक्टरने अशा प्रकारची कृत्य केल्यास नेमकं डॉक्टरवर काय कारवाई होते? मॅम, सगळ्यात आधी म्हणजे तशी न्यूज कळाल्यास जी ऑथॉरिटी आहे, मेडिकल ऑथॉरिटी, ते त्या डॉक्टरचं लायसन्स कॅन्सल करतात. म्हणजे ही विल नॉट बी एबल टू प्रॅक्टिस. म्हणजे पूर्ण भारतामध्ये ते कुठेही मेडिकल प्रॅक्टिस नाही करू शकणार. आणि बाकी जो लिगल फॅक्टर्स आहे, म्हणजे त्यांना रेपच्या अंडर बुक करणं, कारण पेनिट्रेटिव्ह सेक्स आणि नॉन पेनिट्रेटिव्ह सेक्सची संकल्पना नॉर्वेमध्ये आहे, तशीच भारतामध्ये पण आहे. तर त्याला रेपच्या पातळीवर आपण बघतो आणि मग त्याला ज्या भारतीय संविधानात ज्या त्याच्या शिक्षा आहेत त्या मिळतात. आणि डॉक्टर्स परसे त्याला मेडिकल सर्टिफिकेट त्याचं कॅन्सल केलं जातं आणि त्याला भारतात प्रॅक्टिस करण्याची सुविधा नसते. म्हणजे कडक शिक्षा होऊ शकते. हो, कडक शिक्षा होऊ शकते. आणि असे ही जी कृत्य करणारे डॉक्टर आहेत त्यांना ऍक्च्युली जसं मॅमने सांगितलं की मानसिक त्रास आहे, मानसिक आजार आहे, अशीच व्यक्ती इतक्या स्तरापर्यंत कृत्य करतात. आणि असं ह्या लोकांमुळे बाकी डॉक्टर्स किंवा पेशंटचा विश्वास कमी नको व्हावा म्हणून डॉक्टर्सने काही काळजी घेतल्या पाहिजे आणि काही पेशंटने काळजी घेतली पाहिजे. मला स्वाती मॅमला विचारायचं, मॅम, पॅराफिलिया डिसऑर्डर झालेल्या ज्या व्यक्ती आहेत यांच्यावर नेमकं कशा प्रकारे समुपदेशन करता येतं, नेमकी काय थेरपी करता येते, ते ही विकृती म्हणजे पूर्णपणे ही विकृती बंद होऊ शकते का?
पॅराफिलिया जवळपासचं प्रमाण भरपूर आहे. जवळपास 50% पॅराफिलिक डिसऑर्डर्स अँड स्पेशली हे जे मॅरिड मेल्स म्हणतो ना आपण, ज्यांचे लग्न झालेले आहेत त्यांच्यामध्ये हा पॅराफिलिया डिसऑर्डर्स जास्त दिसण्यात येतो. मग त्याच्यानं विविध कारणं असतात. मग ते जर आपण कारणं थोडेफार ट्रीट केलेत ना तर त्याच्यामागे हो पेशंट बरा होऊ शकतो. म्हणजे जसं ड्रग एडिक्ट्स असतील तर त्यांच्यामध्ये आपल्याला आढळून येतं, किंवा आपल्या पार्टनरसोबत संबंध जर व्यवस्थित नसतील, अटॅचमेंट इश्यूज असतील, किंवा जी सायकोलॉजी असते. पहा, आपल्याकडे आपण मेल डॉमिनंट सोसायटी आहे, तर त्याच्यामुळे कधी कधी महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन असा असतो की इट इज अ सेक्स ऑब्जेक्ट, किंवा माझी जी डिमांड आहे सेक्सची ती महिलेने पूर्णच केली पाहिजे, मग ती कुठलीही महिला असो. किंवा आपण म्हणू शकतो की जे कधी कधी प्रेम नाही मिळत अशा, किंवा चाइल्डहुड ट्रॉमा जो असतो अशा पद्धतीने सुद्धा मोठं झाल्यावर ते व्यक्त होऊ शकतं. मग पॅराफिलिक डिसऑर्डर्समध्ये हे बेसिक जर आपण त्यांचे डील केले, आणि ज्याच्यामध्ये आपण बेसिक थेरपी म्हणजे कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी, म्हणजे त्यांची जी विचारसरणी असते त्याच्यावर आपल्याला डील करणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर काही गरज पडली ना तर आम्ही अशा वेळेस पेशंटला ना आपण म्हणतो ना मेडिकेशन, सायकॅट्रीचे ड्रग्ज देणं सुद्धा आवश्यक आहे, ताकी परत असं काही घडायला नको, किंवा त्या व्यक्तींकडनं असे परत कृत्य जर घडले तर साहजिकच आहे सगळ्यांचा डॉक्टरांवरचा विश्वासच उठून जाईल. आणि पॅराफिलिक डिसऑर्डर्स नेमकी कशामुळे होतात, या डॉक्टरच्या केसमध्ये जर आपण बघितलं तर सेटिंग खूप व्यवस्थित होती. तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर म्हणजे ॲटमॉस्फिअर आपण जे म्हणतो, पेशंट डॉक्टरकडे एका विश्वासाने जातो, त्याच्याबद्दल डॉक्टर पॉवरमध्ये होता कारण ते त्याचं केबिन होतं, त्याच्यामुळे त्याला पेशंटला सुद्धा संशय येणार का, बिलकुलच नाही येणार. महिला म्हटल्यावर पुरुषांपेक्षा ताकदीने आणि किंवा इमोशनली सुद्धा, जर ती ट्रीटमेंटसाठी जाते तर ती इमोशनली सुद्धा त्याला ओव्हर पॉवर किंवा डॉक्टरपेक्षा वरचढ नाही होऊ शकत, फिजिकली ॲज वेल एज इमोशनली. आणि तिसरा फॅक्टर जो इम्पॉर्टंट होता हे सगळं घडण्यामागे की त्याचे सेक्शुअल अर्जेस, किंवा मला हे केल्याने, हात लावल्याने किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग केल्याने किंवा आपण रब केल्याने, आपण जे म्हणतो त्याच्यामुळे हे सगळं घडण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे अशा व्यक्तींची काउन्सिलिंग आणि त्याच्याबरोबर आपण म्हणतो ना की मेडिकेशन्स, औषधोपचार करणं फार गरजेचं आहे. आणि पेशंटमध्ये फरक पडतो का, हो नक्कीच फरक पडू शकतो. पण तिसरा इम्पॉर्टंट फॅक्टर हा पण असतो की त्या व्यक्तीचा स्वभाव. जर ती व्यक्ती स्वभाव बदलायला तयार नाही, मग ते डॉक्टर असेल किंवा इतर कुठलीही व्यक्ती असेल, तर त्याच्यामध्ये आपल्याला फारसं जास्त नाही काही करता येत. निश्चितच. मला तृप्ती देसाई यांना थोडासा एक प्रश्न विचारायचा की जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा भारतीय कायद्यात काही बदल तुम्हाला सुचवावेसे वाटतात का? खरं तर आता आपण जर बघितलं तर आपल्या इथले कायदे कडक आहेत, पण अंमलबजावणी लवकर होत नाही. आता मी मगाशी जे उदाहरण सांगितलं ज्याच्यामध्ये 6 हत्या ज्या महिला रुग्णांच्या झालेल्या आहेत, जे उघडकीस प्रकरण आलं, त्या डॉक्टरवर आतापर्यंत कुठल्याही गुन्हा सिद्ध होणं किंवा त्याला कडक शिक्षा होणं असं झालेलं नाहीये. त्यामुळे मला वाटतंय की कायदे कडक आहेत, कायद्यात काही बदल होणं गरजेचंच आहे, परंतु जे कायदे आता आहेत त्याची अंमलबजावणीच लवकर होत नाही. आपण जर एखादं प्रकरण घडलं तर एखादं प्रकरण घडल्यानंतर ते जिल्हा न्यायालयात येतं, त्यानंतर मग हायकोर्टात जातं, हायकोर्टानंतर सुप्रीम कोर्टात जातं आणि त्याच्यामध्ये अनेक वर्षांचा कालावधी जातो. आणि म्हणूनच अनेक आरोपी, अनेक गुन्हेगार जे आहेत ते बिनधास्त असतात की आम्हाला याच्यात काही होऊ शकत नाही, किंवा खालच्या कोर्टात एखाद्याला शिक्षा झाली तर कदाचित बऱ्याच प्रकरणांमध्ये हायकोर्टामध्ये त्याला निर्दोष सोडण्यात येतं, किंवा हायकोर्टामध्ये शिक्षा झाली तर सुप्रीम कोर्टामध्ये बऱ्याच वेळेला निर्दोष सोडण्यात येतं. त्यामुळे मला वाटतंय की आपल्या इथं फास्ट ट्रॅक कोर्ट आहे, फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये सुद्धा तातडीनं जे आहे तर याचे निकाल जे आहेत ते आतापर्यंत आम्ही जी मागणी केलेली आहे की एखादा गुन्हा घडला की आपल्या इथे मला वाटतंय की सुप्रीम कोर्टापर्यंतचे जे निर्णय आहेत ते 6 महिन्याच्या आत निकाल होणं गरजेचं आहे, जेणेकरून तातडीनं जे प्रकरण समोर येतात त्याच्यात शिक्षा होईल, लोकांनाही कळेल की याच्यामध्ये जे आहे त्या आरोपीला कशा पद्धतीनं शिक्षेला सामोरं जावं लागलं आणि ती कृत्य समोर जी आहेत ती थांबवू शकतात, त्याच्यामध्ये कमतरता होऊ शकते. पण आपल्या इथं शिक्षा ज्या आहेत, आपण कोपर्डीचं बलात्काराचं प्रकरण आज बघितलं असेल 2015च आहे, मगाशी मी संतोष पोळ हत्याकांडाचं सांगितलं ते 2016च आहे, किंवा निर्भयामध्ये आपण बघितलं असेल की फास्ट ट्रॅक कोर्ट होता परंतु 8-9 वर्षे जी आहेत ती इथे निकाल यायला सुप्रीम कोर्टापर्यंतची लागली. तर नॉर्वेमध्ये तर हा निकाल लागलेलाच आहे, परंतु भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जेव्हा अशा काही घटना समोर येतात किंवा ज्या काही अशा घटना घडतात त्यामध्ये ताबडतोब फास्ट ट्रॅक कोर्टामधून 6 महिन्याच्या आत सुप्रीम कोर्टापर्यंतचे जर निकाल आले तर निश्चितच अशा घटना होण्यास जी आहे ती कमी होतील आणि महिलांचं सुरक्षिततेचं प्रमाण वाढू शकतं.
निश्चितच तृप्तीताई, खरं तर या संतापजनक आणि या किळसवाण्या घटना या भारतात सुद्धा घडतात आणि त्या खरं तर ज्या महिलांसोबत घडतात त्यांनी सुद्धा जेव्हा त्यांच्यासोबत असं काही घडतं त्या समोर येऊन आवाज उठवणं गरजेचं आहे. यावर कडक कायदेशीर कारवाई होणं गरजेचं आहे, कडक कायदा होणं सुद्धा गरजेचं आहे. धन्यवाद. आपण तिघेही या चर्चेत सहभागी झालात आणि अतिशय सविस्तर असं या घटनेबद्दल विश्लेषण केलं त्याबद्दल धन्यवाद.